जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे यांनी केले बेल्ले येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन. युवा नेते पंकज शेठ कनसे यांच्या प्रयत्नातून बेल्ले प्राथमिक आरोग्य केंद्र, बेल्ले गंगाद्वार स्मशानभूमी सुधारणा या ठिकाणी भूमिपूजन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार स्मिताताई पंकज कनसे यांनी पुढील काळामध्ये आदर्शवत कामे करून जिल्हा परिषद गट करणार असल्याचं सांगितलं. ग्रामपंचायत सदस्या पल्लवी भंडारी यांनी आमदार शरददादा सोनवणे व पंकज शेठ कनसे यांचे आभार मानताना आमच्या गावाला असाच निधी द्या व विकास कामे करा अशी मागणी यावेळी केली. बेल्ले गावच्या सरपंच मनीषा डावकर, ग्रामपंचायतचे सदस्य यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते, तर बेल्ले गावातील ग्रामस्थही यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार बेल्ला प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिवाजी फड यांनी मानले. पंकज शेठ कनसे यांनी कामाची माहिती यावेळी उपस्थितांना दिली. ब्युरो रिपोर्ट, शिवनेरी संवाद, बेल्ले. भूमिपूजन समारंभासाठी जमलेलो आहोत. पंकजदादांच्या प्रयत्नातून आणि आपले आमदार शरददादा सोनवणे यांच्या मार्फत किंवा यांच्याकडून आपल्याला आज सरकारी दवाखान्यासाठी 2.5 कोटीचा निधी उपलब्ध झाला आहे, ज्याच्यात सरकारी दवाखान्यात सुशोभीकरण, विस्तारीकरण, सगळ्या सोयी सुविधा आपल्याला आता इथे उपलब्ध होणार आहेत. सगळा निधी मिळून हा 2.5 कोटीचा निधी आहे. हा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी सर्व ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत कर्मचारी वृंद या सगळ्यांकडूनच दादांचे खूप खूप आभार मानते आणि असेच आम्हाला या गावात तुम्ही प्रगतीसाठी साथ द्यावी अशी अपेक्षा करते. धन्यवाद. या बेल्ले गावामध्ये आदरणीय शरददादा सोनवणे यांच्या माध्यमातून बेल्ल्याच्या या आरोग्य केंद्रासाठी 2.5 कोटी निधी उपलब्ध झाला. त्याबद्दल मी आपल्या बेल्ले ग्रामस्थांच्या वतीने दादांचे मनापासून आभार व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद. बेल्ले गावामध्ये आज खऱ्या अर्थानं राजूर बेल्ले जिल्हा परिषद गटातील जवळपास 25 कोटी 14,49,00,000 रुपये इतक्या निधी ज्यांच्या नेतृत्वाखाली, ज्यांच्या माध्यमातून आपण सर्वांनी विश्वास ठेवलाय ते या तालुक्याचे विकास पुरुष डॉक्टर आमदार आदरणीय शरददादा सोनवणे यांच्या माध्यमातून इतक्या ताकदीची कामं आपल्या आज अल्पावधीमध्ये बेल्ला राजूर जिल्हा परिषद गटामध्ये आलेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने आज आपण सकाळच्या सत्रामध्ये बेल्ले गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे विस्तारीकरण असेल, देखभाल दुरुस्ती असेल, त्याकरता 2,67,00,000 रुपये इतका निधी त्या कामासाठी उपलब्ध झालाय. त्या कामाचं आपण भूमिपूजन आदरणीय आमदार यांच्या असतील, त्याचप्रमाणे आपल्या सरपंच असतील, सदस्य असतील, सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण संपन्न केलेले आहे. त्यानंतरच्या कालावधीमध्ये आपण स्मशानभूमीचा जो कॉन्क्रिटीकरणाचा रस्ता आहे त्या ठिकाणी 10 लाख रुपयाचा निधी उपलब्ध झालेला आहे. त्यानंतर आपल्या हनुमाननगर असेल, घोडगे वस्ती असेल, कनसे वस्ती असेल, त्या ठिकाणी जवळपास 45 लाख रुपयाचे रस्ते त्या भागामध्ये आहेत. असे सर्व इतरत्र रस्ते करून त्याप्रमाणे ईदगासाठी आणि त्याचप्रमाणे आपला जामा मस्जिदच्या समोर, जुम्मा मस्जिदच्या समोर देखील 10 लाख रुपये प्युअर ब्लॉकसाठी आलेले आहेत. नियमित शावलीवर दर्गा समोर प्युअर ब्लॉक बसवण्यासाठी 10 लाख रुपये मंजूर झाल्याचं काही दिवसांपूर्वी तुम्ही भूमिपूजन देखील त्याचं केलं होतं आणि ते काम देखील पूर्णत्वाला केलं. त्यानंतर शाही कब्रस्तानमध्ये 10 लाख रुपयाचं प्युअर ब्लॉक बसवण्याचं काम त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. अशी सर्व प्रकारची शाळा, शिक्षण असेल, आरोग्य असेल, रस्ते असतील, पाणी असेल, या माध्यमातून दादांनी भरघोस असा निधी या बेल्ले गावासाठी दिलेला आहे आणि जवळपास 4 कोटीच्या आसपासचा निधी दादा सर्व काही आपल्या या बेल्ले गावासाठी आपल्या माध्यमातून उपलब्ध झाला. त्याबद्दल मी आपले सर्व बेल्लेकर ग्रामस्थ मंडळींच्या वतीने मनापासूनचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आपल्या बेल्ले गावामध्ये आदरणीय शरददादा सोनवणे आले आणि त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र बेल्ले या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिला आणि त्यामध्ये स्मार्ट PSC चे कामं जे आपले कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी करून घेणार आहेत आणि इथे दादा व त्याची सर्व टीम आल्याबद्दल आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्र बेल्ले यांच्याकडून आम्ही दादाचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद.